तर मी आज माझ्या अहोंसाठी बनवली होती शेपूची भाजी. शेपूची भाजी छान अशी निवडून घेतली आहे आणि तिला बारीक अशी कट करून घेतली. आणि यामध्ये मुगाची डाळ भिजवून घातली होती मी आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता आपण कढईमध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालूया. जिरे छान तडतडले की त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची व लसूण पाकळ्या हे छान बारीक कट करून छान असं तेलामध्ये लालसर रंगावर परतून घ्यायचं. आणि आता यानंतर आपण यामध्ये हळद आणि शेपूची भाजी घालणार आहोत. थोडीशी लाल चटणी तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर फक्त मिरचीही टाकू शकता त्यामध्ये. आता शेपूची भाजी छान अशी धुवून घेतली आहे आणि ही छान परतून घेतली. आणि त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे. मुगाची डाळ घातल्यानंतर छान ती एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण शेपूच्या भाजीलाच पाणी सुटते. बघा, झाली आपली छान अशी शेपूची भाजी तयार. तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.